व्यवसायात भरभराटीचा आमिष दाखवून एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला भोंदूबाबा मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। कुर्डुवाडीत भोंदूगिरी आणि फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। व्यवसायात भरभराटीचं आमिष दाखवून एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांना अटक करण्यात आली। या प्रकरणात दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता माढा दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं दोघांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांच्या वतीनं ॲडव्होकेट सुभाष हल्याळकर यांनी युक्तिवाद केला। त्यांनी अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत गुन्ह्यातील कलम 7 वर्षांखालील असल्यानं नोटीस देऊन अटक करायला हवी होती असा युक्तिवाद मांडला। सरकारी पक्षाच्या वतीनं जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी युक्तिवाद करत भोसले हा सराईत गुन्हेगार असल्याचं नमूद केलं। तसंच त्याच्या विरोधात यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्यानं पुढील तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं सांगितलं।